स्त्रियांना समानतेचा हक्क मिळवून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती विशेष सर्व भीमबांधवांना जयंतीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा। जयंती विशेष आज मी तांदळाच्या खिरीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। 1 लिटर दूध आहे, अर्धी वाटी तांदूळ आहेत, बासमती तांदूळ। सर्वात आधी अर्धी वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। जयंती विशेष आहे तर नक्कीच बनवून बघा आणि आवडल्यास कमेंटद्वारे आवर्जून कळवा। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावरची जी पावडर असते हे व्हाईट कलरचं पाणी जे दिसतं ते पूर्ण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे ते पाणी राहणार नाही तसं। आणि थोडेसे तांदूळ एका कापडावर कॉटनच्या कापडावर हे करून घ्यायचे, म्हणजे ते असे पाणी त्याला राहणार नाही, कारण ते तांदूळ आपल्याला थोडेसे हलकेशी भाजून घ्यायचे आहेत। तर असं पाणी त्याचं एकतर तुम्ही ते पाणी सुकवायला ठेवा आणि नंतर ते नरम पडतील किंवा त्याचा तुकडा पडेल, त्यामुळे लगेच ते असे कॉटनच्या कापडाने पुसून घ्या स्वच्छ आणि नंतर भाजून घ्या। कढईमध्ये तांदूळ टाकलेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेले, आणि आता हे भाजून घ्यायचे, थोडेसे भाजून घ्यायचे। तांदूळ भाजून घेतल्याने त्याची टेस्ट, खिरीची जी टेस्ट येते ती खूप छान येते। आणि अशा प्रकारे भाजून घेतलेले आहेत तांदूळ। आता हे भाजून घेतलेल्या तांदळामध्ये भिजतील एवढे पाणी टाकायचं आहे, जवळपास 1 ग्लास, आणि ही साईडला 1 तासभर भिजवत ठेवायचे। आता पुढची तयारी करायची, एक वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे मसाला। तर 1 वाटी खोबऱ्याची 1 वाटी होती ती खिसून घेतलेली आहे, कच्चंच म्हणजे खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे। त्यामध्ये 3 ते 4 काजू टाकलेले आहेत, 6 ते 7 बदाम टाकलेत, विलायची 4 विलायची ते हे करून घेतले, साल काढून ते टाकलेत, आणि 4 ते 5 पिस्ते टाकलेले आहेत। आता हे विलायची टाकलेली आहे त्यामुळे बारीक व्हावं सर्व साहित्य, तर 2 चम्मच साखर टाकते आहे मी इथे, आणि हे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं, पूड बनवून घ्यायची याची अशा प्रकारे, आणि हे काढून घ्यायचं, एका वाटीमध्ये काढून घेतले। आता 1 तासानंतर बघू शकता तांदूळ छान भिजलेला आहे, मुरलेला आहे व्यवस्थित। आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं, आणि याच्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकायचं, म्हणजे छान बारीक निघेल। आणि अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे। आता स्टीलच्या टोपामध्ये करणार आहे, टोप तापवायला ठेवलेलं आहे गॅसवर। त्यामध्ये 3 चम्मच साजूक तूप टाकायचं, तूप छान गरम झाल्यानंतर 3 ते 4 काजू, 3 ते 4 बदाम आणि 3 ते 4 पिस्ते आहेत, असे त्याचे काप करून घेतलेले आहेत, ते टाकले आहे। थोडेसे होऊ द्यायचे, आणि त्यानंतर वाटून घेतलेलं काजू, बदाम, पिस्ता आणि खोबरं, विलायची त्याचं जे पावडर बनवून घेतली होती ती टाकलेली आहे। ती थोडीशी होऊ द्यायची, कारण आपण खोबरं वगैरे म्हणजे सर्व जिन्नस कच्च्या होत्या, त्यामुळे थोडंसं तुपामध्ये होऊ द्यायच्या, आणि लगेच गरम करून घेतलेलं 1 लिटर दूध आहे, व्यवस्थित चांगलं गरम करून घ्यायचं 15 मिनिट, आणि त्यानंतर दूध टाकलेलं आहे।
आता याला थोडंसं होऊ द्यायचं, म्हणजे आता उकळी येण्याच्या याच्यावर आहे तेव्हा तांदळाची जी पेस्ट आहे ती टाकलेली आहे. आणि तांदळाची पेस्ट टाकल्यानंतर ते सतत फिरवत राहायचं, नाहीतर ते खाली लागू शकतं किंवा तांदळाच्या ज्या पेस्टच्या ते गाठी बनू शकतात, त्यामुळे ते सतत फिरवत राहायचं. असं हलवून घ्यायचं आणि उकळी येऊ द्यायची. तांदूळ भाजून घेतल्याने ते हलकेही होतात आणि टेस्ट खूप छान येते. आणि नंतर ते भिजवून ठेवलेत मग बारीक केले, त्यामुळे हे शिजायला फार वेळ लागणार नाही. 10 ते 15-20 मिनटात आरामशीर ही खीर तयार होते. म्हणजे थोडी आटू दिली तर 15-20 मिनटं लागतात किंवा मग लगेच 10-12 मिनटात ही खीर तयार होते. आता एक उकळी आल्यानंतर यामध्ये वाटीभर साखर टाकलेली आहे. तुम्ही गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आणि फिरून घ्यायचं. त्याला उकळी येऊ द्यायची. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि 7 ते 8 मिनिट त्याला छान उकळी येऊ द्यायच्या. आणि आपली तांदळाची खीर तयार आहे, विशेष आहे. तर नक्की बनवून बघा तुम्ही या जयंतीला. आणि व्हिडिओ आवडल्यास नवीन असतील तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्ही बनवली का, आणि बनवल्यास आवडल्यास लाईक करा. तर बघू शकता घट्टपणा भरपूर व्यवस्थित असा परफेक्ट घट्ट झालेला, एकदम जास्त घट्टही नाही आणि एकदम कमी नाही. 1 लिटर दुधासाठी अर्धी वाटी तांदूळ व्यवस्थित होतात आणि दिलेलं प्रमाण परफेक्ट आहे. तर आजची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष खीर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.